नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे तुम्हाला इथं स्लाइड दिसते जे तुम्हाला प्रकरणाचं नाव दिसतंय हे प्रत्येक प्रकरण तुम्हाला माहिती आहे. या प्रकरणामध्ये उदाहरण कशा स्वरूपात येतं हे तुम्हाला माहिती आहे. तर मुलांना मी विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती या ठिकाणी मी गणित विषयाचे क्लासेस घेतो. तर आज आपण या ठिकाणी बोट आणि प्रवाह या प्रकरणातले उदाहरण सोडवायचं कसं हे आज आपण बघणार आहे. खरं तर सर्व विद्यार्थ्यांना हे प्रकरण खूप अवघड वाटतं. याचं कारण काय, तर हे प्रकरण जर शिकायचं असेल तर तुम्हाला सूत्र पाठ करावं लागतं. परंतु आज तुम्हाला असं जाणवेल की या सूत्राची गरजच नाही. सूत्र नसताना सुद्धा तुम्ही हे उदाहरण चुटकीसरशी अगदी डोळ्याने कसं सोडवणार आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. मला एक सांगा, आपल्याला महेंद्रसिंग धोनी माहिती आहे, त्याला आपण नावाने काय म्हणतो, MSD. जसं तुम्ही त्याला MSD म्हणता तसं आपल्याला हे प्रकरण OSD या नावाने शिकायचंय. तुम्हाला जरा ऐकायला वेगळं वाटेल, पण OSD या शब्दानुसार आपण हे प्रकरण शिकणार आहे. आता नेमका याचा अर्थ काय, चला तर मग चला मुलांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे फक्त 4 शब्द, कारण या उदाहरणामध्ये फक्त 4 शब्दाचा वापर केला जातो. कोणते 4 शब्द आहेत तर बघा इकडं. एक असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. विरुद्ध म्हणजे उलट. विरुद्धला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बाळांनो, अपोजिट. म्हणून विरुद्ध शब्द आला की आपण ओ वापरायचा. दुसरा शब्द कोणता येतो बघा, प्रवाहाच्या दिशेनं. दिशेनं म्हणजे काय, जिकडं पाणी वाहतंय तिकडच जाणं, त्याच दिशेनं जाणं. दिशेनं जाण्याला बाळांनो इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे, डाऊन. मग डाऊन म्हणजे डी, म्हणून नका डी वापरला. आणि तिसरा शब्द अजून एक आहे, संथ पाण्यातला वेग. आपण बघा तळ्यामध्ये विहिरीमध्ये पोहतो, ते पाणी स्थिर असतं का वाहतं पाणी रे बाळांनो, ते पाणी एकाच जागी असते ना, स्थिर पाणी असतं ते. मग स्थिर पाण्याला बाळांनो इंग्लिश मध्ये काय म्हणत असेल रे, स्टेबल. स्थिर स्टेबल म्हणतो ना आपण, तो लय स्टेबल आहे. मग स्टेबल म्हणजे येस, म्हणून येस वापरलाय. आणि अजून एक शब्द आहे प्रवाहाचा वेग. प्रवाह हा शब्द जर ऐकायला आपल्याला जरा वेगळा वाटतोय, पण त्याचा नेमका अर्थ काय, साधा सोपा सरळ अर्थ, पाणी. नदीचं पाणी वाहतं ना, ओढ्याचं पाणी वाहतं ना, ओढ्याच्या पाण्याला वेग कमी असतो, नदीच्या पाण्याचा वेग जरा जास्त असतो ना. म्हणजे त्या पाण्याला स्वतःचा काहीतरी वेग असेल ना, पाण्याचाच वेग. पण बाळांनो गणितामध्ये त्याला शब्द फक्त वेगळा आलाय. कोणता शब्द आलाय त्याला, तर त्याला शब्द आलाय प्रवाह. साधा सरळ अर्थ प्रवाह. मग त्या प्रवाहाच्या वेगाला आपण जी म्हणणार. बघा आता हे प्रकरण सोडवताना तुम्हाला कोणते शब्द लक्षात ठेवायचे, विरुद्ध दिशेने संत आणि प्रवाह. चला तर मग आता आपण उदाहरण ऍक्च्युअली सुरुवातच करूया. उदाहरण सोडवायचंय कसं, इतकं सोपं आहे बघा. आता त्याच्या अगोदर या प्रकरणाचं उदाहरण सोडवायचं म्हटलं की पहिलं काम काय, तर तुम्ही OSD लिहून घ्यायचा. OSD असा OSD हे पहिलं काम लिहून घ्यायचं. आणि ज्या शब्दाची जी किंमत आहे ती तिथे चिपकवायची. चिपकवायची म्हणजे काय, तिथे सोडायची. बघा आता ओ म्हणजे काय, मी वर सांगितल्याप्रमाणे ओ म्हणजे काय, विरुद्ध. ओ म्हणजे काय रे बाळांनो, विरुद्ध. त्यानंतर डी म्हणजे काय रे बाळांनो, दिशेने. येस म्हणजे काय रे बाळांनो, संथ पाण्यातलं वेग. म्हणजे जे जे शब्दाची किंमत आली ती त्याच्या खाली लिहायची आणि उदाहरण सोडवायचं. कसं सोडवायचं, पुढे जाताना बेरीज, माग येताना वजाबाकी, या पद्धतीनं. चला आपण पहिलं उदाहरण घेऊया. चला उदाहरण बोटेचं दिसलं. मी सांगितल्याप्रमाणे काय करणार, पहिलं काम OSD लिहून घ्यायचा. ओके. चला प्रश्न काय दिलाय, एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं. दिशेनं म्हणजे कुणाची किंमत, OSD पैकी टीची. किती रुपयांनो, 8. त्याच्या खाली चिपको. पुढं पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. विरुद्ध म्हणजे उलट, ओ. ओ ची किंमत किती आहे, आणि ज्याचा प्रश्न विचारलाय
तो विचारलाय संथ पाण्यातला वेग. मग संथ पाण्याचा शब्द काय आहे? यस. त्याच्या खाली प्रश्नचिन्ह द्यायचं आणि त्याची तुम्हाला किंमत काढायची आहे. किंमत कुणाची काढायची आहे? मधल्याची. मधल्याची किंमत काढताना दोघा जणांच्या मध्ये आहे, दोघा जणांच्या मध्ये आहे म्हणून दोघांची बेरीज आणि भागिले 2. का 2 करायचा? दोघ जण आहेत म्हणून. मग सांगा बरं, 8 आणि 6 ची बेरीज किती बाळांनो? बेरीज 8 आणि 6 14. आणि त्या 14च्या निम्मा. निम्मा का? तर दोघ जण आहेत म्हणून. भागा बरं त्याला. बेस 7 14. बघा बरं, आपलं उत्तर 7 याच्यामध्ये आहे का? म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1, 7 किलोमीटर प्रति तास. हा झाला वेग त्याचा. इतकं सोपं आहे. दोघाच्या मधला म्हणून बेरीज. चला अजून बघू आपण असंच. चला अगदी सेम प्रश्न बघा. 2-3 शब्द आले की कळते की बोटीचं उदाहरण आहे. लगेच माझं काम काय? OSD. चला वाचा, शांतपणाने वाचा की नक्की काय दिलंय मला. प्रवाहाच्या दिशेनं डी किती बाळांनो? 11. व पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध, विरुद्ध म्हणजे ओ किती रे? 5. आणि प्रश्न विचारलाय संथ पाण्यातला वेग म्हणजे कुणाचा? यसचा. बघा बरं आता मधल्याची किंमत काढायची या, दोघांची बेरीज. सांगा मला तोंडी बेरीज. 11 आणि 5 ची बेरीज 16 आणि त्याच्या निम्मा. लावा भाग. 8 16. बघा बरं आहे का उत्तर याच्यामध्ये? किती? ऑप्शन नंबर 3, 8 किलोमीटर प्रति तास. संपलं. चला अजून वेगळं जरा बघू आपण. आता थोडस वेगळं उदाहरण येणार आहे. चला काय सुरुवात करायची? OSD. कारण उदाहरणामध्ये काय दिसतंय? सगळं बोटीचंच नाव दिसतंय ना मला. घ्या. स्थिर पाण्यातील. स्थिर म्हणजे संथ. संथ म्हणजे यस. किती रे? 12. तुम्हाला 12ची किंमत दिली. अजून काय दिलं? प्रवाहाचा वेग. प्रवाह म्हणजे कोण? पाणी. पाणी त्याला आपण काय म्हणलं होतं? गॅप. मग ह्या दोघाच्या मधला गॅप म्हणजे प्रवाह. किती रे बाळांनो? 3. बघा मग इथं गॅप असतोय, त्या गॅपला दोन्ही जाग्यावरती 3 द्या. आणि प्रश्न विचारलाय कोणाचा? दिशेनं म्हणजे डीचा. बघा आता आपल्याला प्रश्न जर विचारलाय तो 12च्या पुढचा विचारलाय का 12च्या मागचा विचारलाय? पुढचा. मग पुढे जाताना बेरीज. कोणाची बेरीज? 12च्या पुढं किती निर्माण? 3 ने. 12 अधिक 3 म्हणजेच किती? 15. बघा उत्तर आहे का? संपलं. ऑप्शन नंबर 3. पुढे चालला म्हणून बेरीज. काय वेगळं याच्यात सांगा बरं? पुढे जायचं म्हणजे बेरीज, मागे जायचे म्हणजे वजाबाकी. चला अजून बघू आपण. ओके चला आली. बोटीचं उदाहरण आलं. OSD. OSD काय काय दिलंय? स्थिर पाणी म्हणजे यस 20 दिलाय. प्रवाहाचा वेग 4 दिला. तुम्हीच म्हणताय प्रवाह म्हणजे गॅप. किती जाग्यावर लिहायचा आहे तो? 2 जाग्यावर. किती? 4 आणि 4. प्रश्न विचारलाय कोणाचा? विरुद्धचा. लगेच त्याच्या खाली प्रश्नचिन्ह द्यायचं. मग तुम्हीच सांगा या 20च्या पुढचा का मागचा विचारलाय? मागचा. म्हणजे मागे येताना काय करायची पण? वजाबाकी. 20 4 गेले. या 20 4 गेले किती बाळांनो? 16. बघा बरं उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. काय सूत्रपाठ केलं? हे सुद्धा पाठ नाही केलेलं, फक्त बेरीज किंवा वजाबाकी करतोय. चला अजून पुढे बघू. चला सांगा. OSD तुमचा महेंद्रसिंग धोनी, आमचा OSD. चला एका बोटीचा संथ पाण्यातला वेग म्हणजे कोण? यस 16.
प्रवाहाच्या दिशेनं 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 चाललोय दिशेनं डी किती रे बाळांनो 20 म्हणले. आणि प्रश्न काय आता प्रवाह कुठं असतो प्रवाह गॅप. मग तुम्हाला त्या गॅपची किंमत काढायची आहे. सांगा बरं आता तुम्हाला खाली 16 आणि 20 दिसतोय मग इथं कितीचा गॅप आहे 4चा. तोच गॅप वर आहे ना संपले उत्तर. मग जो इथं गॅप आहे तोच वर गॅप म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 4. बघा बरं कुठे ऑप्शन इथं ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. चला अजून एक बघू. चला ओएसडी ओएसडी काय काय दिलं या परत संत पाणी आलं स्थिर किती 13. प्रवाहाच्या विरुद्ध उलट ओ 3. आणि परत प्रश्न विचारलाय प्रवाह म्हणजे गॅप दोन्ही जागा गॅप सेम असतो. सांगा मग 13 आणि 3 मध्ये गॅप आहे कितीचा गॅप आहे रे 13 आणि 3 मध्ये 10चा. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल 10. बघा उत्तर आहे याच्यात ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. आहे का ह्याच्यापेक्षा सोपं अजून का असू शकतं का. चला अजून 2-3 उदाहरण बघणार आहे आपण. ओके काय करायची सुरुवात आता पक्क माहित झालं या ओएसडी ओएसडी. चलो बताओ एका नावेचा प्रवाहाच्या दिशेनं डी किती 12. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे ओ किती 4. आणि प्रश्न विचारलाय प्रवाहाचा वेग म्हणजे एस ची किंमत विचारलेली नाही तुम्हाला गॅप विचारलाय गॅप. आता तुम्हाला या दोघांमध्ये गॅप दिसतोय कितीचा गॅप आहे रे 4 आणि 12च्या मध्ये 4 आणि 12च्या मध्ये 8चा गॅप आहे. पण तो 8चा गॅप दोघाला द्यायचा आहे ना अर्धा अर्धा. मग कुणाला अर्धा तुला अर्धा आणि तुला अर्धा. बघा मी काय म्हणतोय मग गॅप आला 8चा तर मी तुला 4 देईन आणि तुला 4 देईन. बघा बरं टोटल गॅप झाला का 8चा. मग म्हणजेच तुम्ही याला काय म्हणता प्रवाह. म्हणजेच आपलं उत्तर काय सांगा बरं 4 किलोमीटर प्रति तास. संपलं. अजून एक बघू. तुम्हाला सगळ्या टाईपची उदाहरणं मी घेतोय. चला ओएसडी बघा मी उदाहरण वरती न बघता पहिलं काम ओएसडी लिहून घेतोय नंतर मी बघतोय कोण दिलं आणि कोण नाही दिलं ते. पहिलं काम काय लिहून घ्यायचंय. चला प्रवाहाच्या दिशेनं डी 8 आहे विरुद्ध दिशेनं सॉरी एक मिनिट चला परत ओएसडी काय काय दिलं बघा विरुद्ध दिलाय विरुद्ध विरुद्ध किती असतो 8. दिशेनं किती असतोय 12. आणि विचारलाय काय परत तेच गॅपच विचारलाय गॅप प्रवाहाचा वेग. आत्ता गॅप कितीचा आहे 8 वरनं 12 झाला म्हणजे 4चा गॅप आहे. पण तो गॅप आपल्याला कसा द्यायचा आहे दोघाला द्यायचा आहे ना. मग 4 रुपये वाटायच्या दोघात. हे 4 रुपये दोघात जर वाटलं तर तुला 2 रुपये मिळतील आणि तुला 2 रुपये मिळतील. आलं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. चला पुढे. अजून भारी प्रश्न आला ओएसडी ओएसडी. चलो विरुद्ध उलट उलट चाललोय 7च्या वेगानं. प्रवाह म्हणजेच कोण आपला गॅप कितीचा 2चा. आणि प्रश्न विचारलाय दिशेनं म्हणजे डीचा. लगेच प्रश्नचिन्ह दिला. आत्ता 7वरनं का इथपर्यंत जायचं या मग 7वरनं पलीकडे जाताना 2 वेळा जावं लागतंय ना. 7वरनं इथं आला इथून तिथं आला म्हणजे तुम्हाला 7 मध्ये हा 2 मिळवा आणि परत तो 2 मिळवा म्हणजे किती झालं 7 मध्ये
हा 2 आणि तो 2. बघा किती उत्तर झालं. 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. संपलं. आहे का उत्तर? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. चला अजून एक सेम अशा टाईपचं शेवटचं उदाहरण आपण बघूया आणि संपलं प्रकरण. चला ओएसडी. ओएसडी सांगा काय काय दिलंय. दिशेनं B15, प्रवाह प्रवाह गॅप 3 आणि प्रश्न विचारलाय विरुद्ध म्हणजे हा. बघा आता दिलाय डी आणि विचारलाय ओ म्हणजे पाठीमागचा विचारलाय ना. मग पाठीमागचा विचारल्यावर वजा करतो. पण वजा करताना आता कुणा कुणाला वजा करायचंय. 15तनं 3 वजा करायचा आणि अजून 3 वजा करायचा म्हणजे ऍक्च्युअली 15तनं किती गेले. हा 3 आणि हा 3 म्हणजे 6 गेले. म्हणजे उत्तर काय रे 9. आहे का उत्तर? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. काय दमाऱ्याचे सांगा. संपलं प्रकरण. याच्याशिवाय पोलीस भरतीला बाळांनो काहीच येत नाही. सगळं जी मी आता उदाहरण घेतलं ना ती म्हणजे पोलीस भरती आहे. वेगळं असं काहीच नाही. अतिशय सोपं आहे. इथून पुढे आता या प्रकरणात एक सुद्धा मार्क चुकला नाही पाहिजे. उदाहरण दिसलं की मनात कॉन्फिडन्स काय आला पाहिजे. मला येणार आहे. काय असणार याच्यात ओएसडी शिवाय काहीच नसणार आहे. एवढं फक्त समजून घ्यायचंय. कसं वाटलं उदाहरण? अशाच प्रकारचे आपण बरेचसे टॉपिक आहेत ते रोज आपण कव्हर करणार आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या दर्जेदार प्रमाणे आपण एक टॉपिक चांगला घेणार आहे. तो वाट बघा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचं उदाहरण बघूया. ओके. तर सर्वांना विनंती आहे की अशाच प्रकारचे अजून उदाहरणं आणि प्रकरण जर आपल्याला पाहायचे असतील तर आपण नवीनच आपला युट्यूब चॅनल चालू केलाय. तर त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मॅथ्स बाय तुपे सर. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला नवीन नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.